आगामी नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आजपासून अधिकृतपणे प्रचाराचे नारळ फोडले। प्रचाराची शुभेच्छा पर्वणी पारंपरिक पद्धतीने साजरी करत नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार अविनाश माळी, माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शहरातील गणपती मंदिर, मोठा मारुती मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी प्रार्थना केली। आज सकाळी प्रचाराचा प्रारंभ करताना डॉक्टर हिना गावित यांच्यासोबत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यांच्यासह विविध प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदिरातील पूजा, नारळ फोडून केलेला शुभारंभ आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह यामुळे परिसरात निवडणुकीची चुरस अधिक रंगतदार बनली आहे। यानंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर हिना गावित म्हणाल्या की नंदुरबारच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर भाजप निश्चितपणे नगरपालिकेत विजय मिळविणार आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यांनी सांगितले की नंदुरबारचा विकास ज्या पारवे संपलाय तो विकास साध्य करण्यासाठी आम्ही आमदार विजयकुमार गावित व माजी खासदार हिना गावित यांचे नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहोत। भयमुक्त नंदुरबार व विकसित नंदुरबार या संकल्पनेनुसार आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहोत। आमचा विजय निश्चितच होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। भाजपच्या विजयी संकल्पासाठी घेतलेल्या पूजनानंतर पक्षाचा प्रचार अधिक वेगाने सुरू होणार असून पुढील काही दिवसात भेटीगाठी, प्रचार सभा आणि जनसंपर्क दौरे मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणार आहेत। बघा, आम्ही आमच्या नेत्या आदरणीय हिनाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवित आहोत आणि पूर्ण नंदुरबार शहरात विकास जो रखडला आहे त्यामुळं तो विकास कसा साधता येईल त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत। भयमुक्त नंदुरबार शहर कसं करता येईल, ज्याप्रमाणे व्यापारी असो, कार्यकर्ते असो, यांना ज्या पद्धतीने दहशतीच्या खाली राहावं लागतं त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत। त्याचप्रमाणे आपला जो शहर आज इतक्या वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे, मात्र का होऊ शकलं नाही, विकास का होऊ शकला नाही। जसे समाजाच्या वाडी असतील, आदरणीय गावित साहेबांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, मात्र नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी एनओसी दिलेले नाहीत आणि त्यामुळे समाजांचे बऱ्याच छोटे मोठे सगळे समाजांचं नुकसान झालंय आणि नंदुरबारची जनता यांच्या कारभाराला कंटाळली असून त्यामुळेच नंदुरबारच्या जनतेच्या विश्वासावर आम्ही उभे आहोत। त्याच व्यतिरिक्त यांची जी मूळ विचारधारा आहे ती काँग्रेसची, शिंदे गटा नावाला आहे। शिंदे साहेबांची विचारधारा हिंदुत्वाची आहे, मात्र यांच्याकडून जो अजेंडा चालवला जातो तो काँग्रेसचा अजेंडा चालवत जातो आणि त्याची परिणिती नंदुरबारच्या जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अनुभवली आहे। त्यामुळेच नंदुरबारची जनता भाजपासोबत उभी आहे आणि नक्कीच भाजपचे नगराध्यक्षपद आणि सर्व उमेदवार सगळेच जण निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे।